नमस्कार, मी डॉक्टर स्मिता दातार. नुकत्याच आरे डिजिटल या प्लॅटफॉर्मसाठी शॉर्ट फिल्मच्या कथांची स्पर्धा झाली आणि खूप छान संकल्पना होती. मी पहिल्यांदाच भाग घेतला. एकतर विषय खूप छान होता. ऑड अँड इव्हन श्री राजीव जोशी यांनी सुचवलेला विषय होता. खूप आव्हानात्मक होता हा विषय. दुसरं आव्हान होतं की 400 शब्दांपर्यंतच ती कथा लिहायची होती. आता जेव्हा शॉर्ट फिल्म लिहिली जाते तेव्हा त्याचं स्क्रिप्ट लिहिलं जातं आणि त्यामुळे आम्हाला तशी सवय असते की सीन बाय सीन ते लिहावे लागतात. पण हे तसं नव्हतं. ही फक्त कथा लिहायची होती आणि त्या कथेत मला सर्वोत्कृष्ट कथांमध्ये बक्षीस मिळालं. आरे डिजिटलला मी खूप धन्यवाद देते, कारण हा जो एक प्लॅटफॉर्म आहे हा लेखकांसाठी खूप आवश्यक आहे. हे नवीन नवीन ज्या संकल्पना असतात ह्या त्याच्यामुळे एक मूर्त स्वरूप घेऊ शकतात. तर आरे डिजिटलचेही खूप खूप आभार. सर्व परीक्षकांचे आभार, विषय सुचवणाऱ्यांचे आभार. तर आरे डिजिटलला मी खूप शुभेच्छा देते की त्यांनी अशा अनेक संकल्पना घेऊन यावं पुढे आणि लेखकांना हे एक सुंदर व्यासपीठ मिळवून द्यावं. पुन्हा एकदा आभार. नमस्कार, मी रामदास कामत. आरे डिजिटल ही संस्था गेली 4 वर्ष सातत्याने आगळीवेगळी लघुकथा स्पर्धा आयोजित करतं. आगळीवेगळी अशासाठी की यात एक मान्यवर एक विषय देतात आणि त्या विषयावरती 400 शब्दांपर्यंत एक लघुकथा लिहून द्यायची असते, ज्यावर एक शॉर्ट फिल्म करता येईल. हा विषय लेखकासाठी अतिशय चॅलेंजिंग असतो. त्याच्या विचारशक्तीला एक चालना देणारा असतो. यावेळेला सुप्रसिद्ध लेखक आणि नाट्य समीक्षक राजीव जोशी यांनी विषय दिला होता ऑड अँड इव्हन. या स्पर्धेमध्ये माझी कथा होती श्रद्धा. या 2 व्यक्तिरेखा होत्या. एक सामान्य माणूस जो देवाला नवस बोलतो, तासनतास रांगेत उभा राहून तो नवस पेडतो, आणि दुसरी व्यक्ती होती की जिचा स्वतःचा फुलांचा स्टॉल त्याच देवळाच्या प्रांगणामध्ये आहे. गेली 12 वर्ष ती तो व्यवसाय म्हणून करते आहे, पण एकदाही ती देवळात आत दर्शनाला गेलेली नाहीये. कारण तिची देवावर श्रद्धा आहे, ती देव मानते, पण आज जे काही चालतं ते तिला पसंत नाहीये. तिला तुकारामाची गाथा पाठ आहे, तिला मनाचे श्लोक पाठ आहे, तिला ज्ञानेश्वरी माहिती आहे, अर्थासहित ती सांगू शकते. आणि इतकी सश्रद्ध व्यक्ती एकदाही देवाच्या दर्शनाला कधी आत गेलेली नाही, त्यामुळे ती ऑड ठरते. आणि मला वाटतं ही संकल्पना परीक्षकांनाही आवडली असावी बहुतेक, की दोन्ही व्यक्तिरेखा ऑड आणि इव्हन या कॅटेगरीत बसल्यामुळे असेल कदाचित की परीक्षकांनी माझ्या कथेची निवड केली आणि हे अतिशय सुंदर सन्मान चिन्ह आज माझ्या घरी आलं. मी परीक्षकांना मनापासून धन्यवाद तर देतोच, पण अशी बुद्धीला चालना देणारी, अतिशय सुरेख अशी आणि काटेकोरपणे पालन करणारी, आयोजन करणारी आरे डिजिटल ही संस्था आणि त्याचे संस्थापक प्रभाकर नरवणे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा सुरू झाली. त्यांनाही मी खूप मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं कौतुक करतो. आणि या स्पर्धेचा वाढता प्रतिसाद बघितल्यानंतर दरवर्षी स्पर्धकांची संख्या वाढते आणि मला वाटतं हे या स्पर्धेचं यश आहे. आणि नवे नवे लेखक या दिलेल्या विषयावरती आपल्या बुद्धीला चालना देऊन अप्रतिम कथा लिहित आहेत. आरे डिजिटलने गेल्या 3 वर्षांमध्ये पारितोषिक विजेत्या कथांचं एक पुस्तक प्रकाशित केलं. त्या पुस्तकातला कथा वाचल्यानंतर हे लक्षात येतं की एक विषयावरती प्रत्येक लेखक किती वेगवेगळ्या अँगलने बघतो, किती वेगळ्या पद्धतीने विचार करतो आणि एकाहून सुरेख कथा यातून निर्माण झालेल्या आहेत. तेव्हा पुन्हा एकदा मी आरे डिजिटलचे प्रभाकर नरवणेंचे खूप मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. नमस्कार. नमस्कार, माझं नाव डॉक्टर संजीव कुलकर्णी. आरे डिजिटलनी आयोजित केलेल्या लघुपट कथालेखन स्पर्धेमध्ये यावर्षीच्या स्पर्धेत ऑड अँड इव्हन या माझ्या लघुकथेला पारितोषिक मिळालं आहे. ही कथा स्पर्धा गेली 4 वर्ष सुरू आहे. यापूर्वी रेड टू ग्रीन वाय येलो अशा नावाच्या थीमवर आयोजित एका स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता. या कथा स्पर्धेची मला काही वैशिष्ट्य वाटतात. मुळात या कथेसाठी जे विषय निवडलेले असतात ते विषय आव्हानात्मक असतात आणि त्या विषयांमध्ये विविध शक्यतांना वाव असतो. म्हणजे याआधीची मी कथा स्पर्धा तुम्हाला सांगितली, तिचं नाव होतं रेड टू ग्रीन वाया येलो.
आता आपण जेव्हा रेड टू ग्रीन व्हाय येलो म्हणतो तेव्हा साधारणतः आपण ट्रॅफिक सिग्नलचा विचार करतो. ट्रॅफिक सिग्नल हे रेड, येलो, ग्रीन, लाल, पिवळा आणि हिरवा असे होतात. तर ही एक ढोबळ कल्पना झाली. याच्या पलीकडे जाऊन माणसाच्या मनामध्ये सुद्धा असेच दिवे लागतात का? माणसाच्या मनामध्ये सुद्धा अशी स्थित्यंतर होतात का? अशा अनेक शक्यतांना वाव देणारा तो विषय मला वाटला. यावर्षीचा विषय सुद्धा ऑड अँड इव्हन. आता तसं बघायला गेलं तर ऑड अँड इव्हन म्हणजे सम आणि विषम, पण या विषयामध्ये अनेक शक्यता आहेत. जर सम संख्या नसतील तर विषम संख्यांना काही अर्थच राहणार नाही, आणि विषम संख्या नसतील तर सम संख्यांना काही अर्थ राहणार नाही. म्हणजे सरशार सैलानी त्यांच्या एका गझलमध्ये म्हणतात कि चमन में इख्तिलात रंगबू से बात बनती है, हम ही हम है तो क्या हम, तुम्ही तुम हो तो क्या तुम. म्हणजे जर समसंख्या असतील तर त्याच्यामुळे विषम संख्या यांना अस्तित्व आहे, आणि विषम संख्या असतील तर त्याच्यामुळे समसंख्यांना अस्तित्व आहे. अशी वेगवेगळ्या प्रकारचे विचार लेखकाला करायला लावणारी, करण्यासाठी प्रवृत्त करणारी अशी ही कथा स्पर्धा आहे. त्यामुळं या कथे स्पर्धेची वैशिष्ट्य मी सांगितलीच. त्याचबरोबर या कथांना एक शब्द मर्यादा आहे, आणि ती इतकी कमी आहे की त्याच्यामध्ये आपल्याला हव्या त्या भावना व्यक्त करायच्या, हे लेखकांसाठी एक मोठं आव्हान आहे असं मला वाटतं. कथा स्पर्धा बऱ्याच असतात, कथेंचे विषयही वेगवेगळे असतात, पण बहुतेक वेळा ते एक साचेबद्ध एका ठशाचे असे असतात. ग्रामीण कथा असतात, विनोदी कथा असतात, रहस्य कथा असतात. पण ही कथा स्पर्धा मला विशेष आव्हानात्मक वाटली, आणि या स्पर्धेसाठी कथा लिहिताना मला विशेष आनंद झाला. कारण त्याच्यासाठी लेखकाला आपली सगळी सर्जनशीलता, आपली सगळी ऊर्जा, आणि कमीत कमी शब्दांमध्ये आपल्याला जे म्हणायचं आहे ते व्यक्त करण्याचं सामर्थ्य, या सगळ्याचा कसपणाला लावावा लागतो असं मला वाटतं. बाकी लेखकांनी स्वतःच्या लिखाणाविषयी फारसं बोलू नये, त्यामुळे माझ्या कथांविषयी मी काही बोलत नाही. पण या कथा स्पर्धेमध्ये 2 वेळा मी भाग घेतला, आणि दोन्ही वेळा मला पारितोषिक मिळालं. त्याचा मला विशेष आनंद वाटतो. धन्यवाद. नमस्कार. एखाद्या लघुपटासाठी लघुकथा लिहिणं आणि त्या कथेचा आशय रसिकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोचवणं, त्या कथेचा अनुभव त्यांना देणं, हे तसं म्हटलं तर कठीणच काम आहे. पण त्यातही एखाद्या विषयावर लघुकथा लिहिणं हे तर खूपच आव्हानात्मक काम. पण अशी स्पर्धा गेली 4 वर्ष सतत आरे डिजिटल ही संस्था घेते. ज्या वर्षी म्हणजे 2023 साली मला या स्पर्धेविषयी कळलं, त्या वर्षी स्पर्धेचा विषय होता रेड टू ग्रीन व्हाया येलो, आणि त्या स्पर्धेसाठी मी माझी मोठी कथा लिहून सहभाग घेतला होता, आणि त्या कथेत मला हे सन्मानचिन्ह मिळालं. आता यंदाचा विषय आयोजकांनी दिला होता ऑड अँड इव्हन, आणि याही स्पर्धेत मी सहभागी झाले, आणि माझी सापशिडी ही कथा मी पाठवली होती, आणि त्या कथेला हे सन्मानचिन्ह मिळून परीक्षकांनी त्याची नोंद घेतली. आता एखाद्या गोष्टीची निर्मिती म्हणजे कथा लिहिणं हे तसं बघायला गेलं तर आनंददायी असतं, पण त्याच्या आधी त्याच्या ज्या यातना, त्याचा जो अस्वस्थपणा येतो ते सुचेपर्यंत, कागदा उतरेपर्यंत, त्याला मी म्हणते मधुर सुखाच्या यातना. आणि एकदा ती कथा किंवा ती कविता पूर्ण झाल्यानंतर त्याचा जो आनंद, आणि त्याच्यानंतर असं सन्मानचिन्ह मिळाल्यावर तो आनंद आणखीन द्विगुणित होतो, आणि म्हणजे त्या यातना खरोखरच मधुर होऊन जातात.
आता कथा स्पर्धा, कविता स्पर्धा ह्या इतर बऱ्याच संस्था घेत असतात, पण मला या आरे डिजिटल या संस्थेविषयीचं कौतुक ह्याच्यासाठी वाटतं की ही स्पर्धा घेण्यासाठी मान्यवरांकडून विषय निवडून घ्यावं, त्याची लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जाहिरात करणं आणि ही कामं झाल्यानंतर स्पर्धा व्यवस्थित पार पडली की त्याचा सांगितलेल्या दिवशी निकाल तयार करणं, त्याचं जे सन्मानचिन्ह आहे ते कुरिअरनी स्पर्धकांना, यशस्वी स्पर्धकांना पाठवणं, त्यांचं बक्षिसाची अमाऊंट बँकेमध्ये जमा करणं, ही कामं या संस्थेतर्फे, आरे डिजिटलतर्फे इतकी व्यवस्थित नेमकेपणाने केली जातात, तत्परतेने केली जातात, म्हणून मला विशेष त्याचं कौतुक करावंसं वाटतं. तर अशा स्पर्धा घेण्यासाठी, भविष्यात लोकांना लिहितं करण्यासाठी मी आरे डिजिटलला खूप खूप शुभेच्छा देते आणि त्या संस्थेचे, त्याचे आयोजक प्रभाकर नरवणे यांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, मी शब्दुली सुतार. आरे डिजिटल आयोजित लघुकथा लेखन स्पर्धा 2025 या स्पर्धेमध्ये ज्या सर्वोत्कृष्ट 5 कथा निवडण्यात आल्या त्यापैकी माझी एक. तर सर्वात आधी आरे डिजिटल या संस्थेचे आभार. शिवाय श्रीयुत राजीव जोशी ज्यांनी या स्पर्धेसाठी ऑड अँड इव्हन असा जो विषय दिला त्यासाठी त्यांचे आभार आणि सर्व परीक्षकांचे आभार. आता थोडक्यात माझ्या कथेविषयी. ही कथा राष्ट्रध्वज आणि त्याप्रती असणारं प्रेम आणि आदर यावर आधारित आहे. तर पुन्हा एकदा आरे डिजिटल संस्थेचे खूप खूप आभार. नमस्कार, मी महेंद्र डोंगरे. फेसबुकवर आरे डिजिटल तर्फे लघुपट कथा लेखन स्पर्धा आयोजित केलेली आहे असं पोस्ट मी पाहिलं आणि मी अधूनमधून लिहित असतो, म्हणजे एकांकिका, दीर्घांक. तर मला त्या लोकांनी एक विषय सुचवल्यामुळं मला ते एक प्रकारचं आव्हान वाटलं. विषय होता ऑड आणि इव्हन. तो राजीव जोशी सर, महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार, यांनी सुचवला होता. तर मी थोडा विचार केला आणि म्हटलं एक आपल्या बुद्धीला चालना देणारा विषय आहे, तर म्हणून मी तो 2 दिवस विचार करून लिहून काढला आणि त्या संस्थेकडे पाठवून दिला. आणि विशेष म्हणजे त्याला मला पारितोषिकही मिळालं. मला खूप आनंद झाला. आणि अशाच प्रकारचे नवनवीन विषय गेली 4 वर्ष प्रभाकर नरवणे सर देत असतात आणि नवनवीन लेखकांना नवीन विषयावर लिहिण्याचं आवाहन करत असतात. खरं तर हा अतिशय चांगला उपक्रम आहे, कारण लेखक म्हटलं ना की त्याला स्वतःचे काही इमोशन्स काही असतात, भावना, त्याची संवेदनशीलता असते, आजूबाजूला पाहिलेलं, निरीक्षण, ऑब्झर्व केलेलं आणि कल्पनाशक्ती याच्या जीवावर जर त्यांना जर एखादा विषय दिला तर ते आणि चांगल्या कल्पकतेने तो विषय आपल्या शब्दात मांडू शकतात. तर त्यामुळे मला ही संकल्पना खूप आवडली आणि अशीच संकल्पना नाटकातही किंवा दीर्घांक, एकांकिका किंवा मोठ्या सिनेमा अशा खूप प्रकारे त्याचा प्रसार व्हावा आणि नवनवीन लेखकांना उत्तेजना मिळावी अशी माझी आशा आहे. तर पुन्हा प्रभाकर नरवणे सरांचे आभार. धन्यवाद. नमस्कार, मी विनोद देशमुख. आरे डिजिटल आयोजित लघुपट कथा लेखन स्पर्धा 2025 या स्पर्धेमध्ये मी सामील झालो. प्रभाकर नरवणेजी यांनी मला प्रतिसाद दिला, त्यांनी कळवलं. आणि ॲक्च्युअल मला पहिलेपासून काही असं वाटत, मी स्वतःला ऑड समजत होतो. ऑड म्हणजे माझ्यात लेखक नाही आहे असं मला वाटायचं. पण मी सुरुवात केली आणि मी ती ऑड आणि इव्हन
हा राजू जोशीजींनी विषय दिलेला होता, सुचवला होता. तर मला असं वाटलं मी एवढा असं काही लेखक नाही. फक्त 2022मध्ये मी एक लघुपट कथा लेखन स्पर्धेत भाग घेतला होता. त्यामध्ये मला पहिल्या 5 कथेमध्ये विजयी घोषित करण्यात आलं. पण तरी मी स्वतःला ऑडच समजत होतो, किंवा मी म्हणजे माझ्यात लेखकाचं असं म्हणजे ज्ञान नाही आहे. पण म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा आहे की माणसानी आपल्याला कमी समजू नये. म्हणजे मला वाटायचं मी ऑड आहे, मी लेखक नाही आहे. म्हणजे इव्हन तुमच्यात लेखक असूनसुद्धा तुम्ही ऑड समजता स्वतःला, आणि तुमच्यातला लेखक, कवी, कलाकार हा बाहेर पडत नाही. म्हणून स्वतःला कधीही ऑड समजू नका. इव्हन म्हणजे तुमच्यामध्ये आहे ते सगळं, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि प्रभाकर नरवणेजी यांचा मी फार आभारी आहे, आणि माननीय परीक्षकांचाही आभारी आहे. मला त्या सामील करून मला एक उत्तेजनार्थ बक्षीस दिलं त्यांनी. त्यामुळं मला आता माझ्यात उत्तेजना आलेली आहे, आणि मला आता बऱ्याच म्हणजे कथा लिहाव्याशा वाटतात. धन्यवाद. मी मनपूर्वक आभारी आहे आर्य डिजिटलचा. तर भेटूया.